काही संबंध नाही. राजा आदिदेव हा हिंदू होता, तोपर्यंत एकही मुस्लिम इथं नव्हता. ध्यानात घ्या. मी काय म्हणतोय तुम्हाला की माझं आता ह्याच्या पूर्वी काय झालं ते तुम्ही सांगितलं मला, तो काय मला माहित नव्हता विषय काय झालं काय नाही. परंतु हे जर ह्या कालावधीमध्ये जे दाखवून दिलेला कालावधी आहे त्याच्यामध्ये जर नाही झालं तर त्याची जबाबदारी हिंदूंचा धार्मिक वारसा जिथं आहे ना तिथं मुस्लिमांची एक सुद्धा निशाणी आम्ही ठेवणार नाही. ध्यानात घ्या. इतर कालावधी इतर मागच्या काळात काय झालंय काय नाही ह्याचं मी काय म्हणत नाही, परंतु आता जो आहे आता माझ्यासमोर तुम्ही जे सांगताय करताय ह्याची जबाबदारी मी घेतो ना. या कालावधीमध्ये जो दिला ना त्या कालावधीत काढण्याची जबाबदारी काय सांगतो तुम्हाला, कलेक्टर साहेबांनी किंवा हायकोर्टाची जी ऑर्डर आहे याचं जर तुम्ही इम्प्लिमेंट कराल त्याबद्दल वाद नाही. तुम्हाला 323 जागा काढायची आहे, तो नंतरचा विषय. पहिली जी कलेक्टर साहेबांनी जी ऑर्डर केली आहे तिचे पहिले 21 दिवसात इम्प्लिमेंट करा. माझं बाकी काही म्हणणं नाही. तुम्ही जर ते मॅडम तुम्ही मी खरं सांगतो, तुम्ही जर त्याच्या प्रायोरिटीनं जर तुम्ही काम नाही केलं मला काही फरक नाही, मला कोणी लागला पण मी मग एकालाही सोडणार नाही. मी सांगतो सरकार आणि प्रशासन आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही आतापर्यंत सहकार्य करत आलो, आमचा अंत झाला. आता एक हिंदुत्वादी कार्यकर्ता म्हणून आम्ही ते पाडायला 21 दिवसाच्या 22व्या दिवशी आम्ही तिथे उभं राहणार पाडायला. तो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तो सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल. पुढे सगळे धार्मिक सण येते. या अगोदर त्या विषयावर गुन्हे दाखल झालेले आहेत. ध्यानात घ्या. गुन्हे दाखल वगैरे हा नंतरचा विषय झाला. नाही सर, 21 दिवसात गेलं तर आमचं काय अडचण नाही. आम्हाला प्रशासनाला आम्ही पहिल्यापासून सहकार्य करतो. साहेब तिथं नमाजचा विषय होता. शासनाने नमाज थांबवली, आम्ही आमचं आंदोलन मागे घेतलं. आम्हाला काही राडे करायची कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आम्हाला काही हे नाही. भूमिका घेतलेली आहे. आता ह्या कालावधीत हा जो प्रोग्राम दिला त्या कालावधीत मी म्हणतो ना तुम्हाला, आम्ही नोटीस दिली आणि त्यांनी नाही काढलं तर आमची जबाबदारी. मी नाही काढलं तर तुम्ही काय म्हणाल ती शिक्षा मला द्या. तुमची बदली होईल. आता किती 2012 पासून करतो आम्हाला अनुभव आहे ना. काय होतं एक महिन्यात बंद झालं. एक मिनिट कुणाचं झालं कुणाच्या भूमिका त्यांना बोलू द्या. साहेब ऐका, तेवढीच तुम्हाला एकच विनंती आहे. कलेक्टर साहेबांनी जी काय तुम्हाला जे काय दिले बाकी गोष्टी करण्यासाठी ते तुम्ही करा. त्याचा तुम्हाला भरपूर प्रॉपर्ट्या काढायला नाही. फक्त याचा विषय 21 दिवसाचा नाही. खरं सांगतो. मॅडम म्हणले 21 दिवस आपण व्हिडिओ मॅडम म्हणले त्या दिवशी मॅडमने आम्हाला त्याला फंड नाही. आम्ही चेक केलं फंड नाही तर आम्ही स्वतः फंड नाही. मला फंड नाही म्हणून नाही म्हणालो. यंत्रणा पण नाही म्हटलो. हा 6 महिन्याच्या वरती आहे गायरान जागेचा विषय, तर ग्रामपंचायत ती काढू शकत नाही. ते अधिकार नाही. जरी 6 महिन्याच्या वरती गेले, ग्रामपंचायत नोटीस दिली तर ती कोर्टामध्ये व्हॅलिड राहत नाही. मॅडम ते ठरावच काय 6 महिन्याच्या आतमध्ये आम्ही ठराव केला. तुम्ही केली का त्या अधिकाऱ्यांना कारवाई करा ना. करू ना तुम्ही. आता ज्या आपण पहिला विषय झालाय ना तर समज मी चौकशी करून घेते. त्या अधिकारी सगळ्यांना कारवाई करा. चौकशी करून त्यांच्या कारवाईसाठी मी प्रस्ताव पाठवून देते. आणि 2 सर्कल आहेत त्यांच्या बी साहेब माझी विनंती त्यांच्या सुद्धा तुम्ही गुन्हे दाखल करा. भविष्यात असे सरकारने चुकीची सळपाणी नाही केली पाहिजे. त्यांनी दोघांनी चुकीची सळपाणी केली म्हणून वकवाडाचं नाव लागले. वकवाडाचं नाव लागायचं काय संबंध आहे. 2016चा जी आर जो शासनाने काढला आहे त्याच्यात म्हणणं वेगळं आहे. म्हणजे साधं फक्त या खंड्या दगडाला कलर दिला तर ती त्यांची जमीन होणार आहे का. याच्यात प्रशासनाचेच अधिकारी गुंतलेले आहेत सगळे. ज्यावेळेस याचा मी पाठपुरावा करत होतो मंत्रालयापर्यंत मी गेलो तेव्हाच मला कळलं की याच्यामध्ये किती प्रशासनातले अधिकारी आहेत. सगळे याच्यात गुंतलेले होते. म्हणजे मला वाईट वाटतंय की 10 प्रशासनाचे 10 अधिकाऱ्यांपैकी जवळजवळ 6 अधिकारी या विषयात. आता बाकी नाही बोलत मी, तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचे ते. 4 तरी अधिकारी आहेत तुमच्या देखील आहेच ना. करतील व्यवस्थित करतील. त्यांचं ऐकलेलं कोण किंवा ते भूमिका घेत नाही. भूमिका आहे ते विरोधातले 4 भूमिका घेत नाही आमच्या बाजूनी खऱ्याच्या बाजूनी. 323 अतिक्रमण काढणारे 6 मध्ये बसवायचं का 4 मध्ये बसवायचं या कालावधीनंतर तुम्ही ठरवा. 21 दिवस असं म्हणायला काय अडचण नाही. तुम्ही जे करणार त्याचा आमचा 100% विश्वास आहे. 100% विश्वास आहे. पण याला 21 फक्त दिवस त्याला 21 दिवस. याला 21 दिवस याच्यावर आम्ही ठाकलो. साहेबांनी मला हा विश्वास आहे की जो आहे. आणि हा हिंदू समाजाचा आहे. समाजाचा हा प्रश्न आहे.
बोलत आहेत समोर ना. हा तालुक्यातल्या संपूर्ण तरुणाईचा प्रश्न आहे आणि संपूर्ण तरुणाई आहे ना ही पूर्ण तरुणाईची जी ही लाट आहे ना ही सगळं संपूर्ण आहे ना शासन पूर्ण दाबायचा प्रयत्न करते. लक्षात आलंय भाऊला लक्षात आलेलं आहे सगळ्यांचं. तुम्ही आला सांगत आहात नागरिक साहेब मागच्या तुम्ही सगळेजण इतक्या वर्षापासून सर पाठपुरावा करताय. तुम्ही जो कार्यकाल सांगताय ना तो कार्यकाल आहे ना तुम्ही ज्या अतिक्रमणासाठी सांगताय ना त्या अतिक्रमणामध्ये ही गोष्ट बसू नका. ही तुम्ही धार्मिक भावनेची गोष्ट आहे ती त्यात बसू नका. म्हणजे आमची सगळ्यांची रिक्वेस्ट आहे, सर्व हिंदू तरुणांची रिक्वेस्ट आहे. का माहिती का आता बघा हे सगळे तरुण आहेत त्यांचं सगळे ना करिअर दावावर लागलेले आहे तिथं आणि 21 दिवसानंतर तिथे कार्यसेवा होईल. मी तुम्हाला हा शब्द देतो. गणेशोत्सव आहे कधी? 15 तारखेला पुढच्या महिन्यात. पुढच्या महिन्यात आहे ना? पुढच्या महिन्यात काय करणार नाही याच महिन्यात सगळं काम करून काम नाही. प्रशासनाने साहेब पाहिलं ना आता मी दमलोय. मी आता साहेबांकडे आहे ना 170 पानांचं मी ते बंच दिलाय त्या दिवशी मॅडमकडे दिलाय आणि त्याच्यातले अजून 100 पानं आहे का जी माझ्याकडे आता अवेलेबल नव्हती म्हणून मी ती दिली नाही. मला सांगा 200-250 पानांच्या पुढे ते बंच आहे सगळा पुराव्यानिशी तरी प्रशासन झोपलेले आहे. मला काय तिथं घर बांधायचे का? 323 जागेवर सरकारी साहेब वक्फ बोर्डाचं नाव लागलंय ते कसं नाव निघालं मला सांगा. नाही कोणीच मदत नाही आहे करू. मी जबाबदारी घेतो ना त्या आणि गोष्टीची. मला फक्त आता जे पत्र मी तुम्हाला दिलंय त्या पत्रा संदर्भात मला सांगा तुम्ही किती दिवसात करा बस संपला विषय. कोणतं साहेबांचं जे पत्र दिले मी हे संबंधित तहसीलदारांकडनं आले. नाही त्या साईडला कन्नड साहेबांकडे हा, आले तेच कन्नड साहेबांकडनं आले. त्याच्यामध्ये 2-3 विषय मांडलेले आहेत. या पत्र व्यवहार माझ्या मॅडमकडे 4 चक्र झाल्या.